नमस्कार सर. नमस्कार. मला थोडी माहिती तुम्ही न्यूरोथेरपीच्या बद्दल द्या. न्यूरोथेरपी म्हणजे नेमकं काय? न्यूरोथेरपी बद्दल माहिती देण्याची झाल्यास, न्यूरोथेरपी ही खूप पुरातन पद्धत आहे, पण ही लुप्त झाली होती. काही शेकडो वर्षापूर्वीपासून ही लुप्त झालेली पद्धत आता ही प्रचलित झालेली आहे. आणि ही डॉक्टर लजपतराय मेहरा यांनी या न्यूरोथेरपीचं परत पुनर्जीवन देऊन तिला प्रचलित केलंय आणि त्यापासून लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले. आणि या थेरपीमध्ये कुठल्याही प्रकारची सर्जरी होत नाही, कुठल्याही प्रकारची मेडिसिन वापरले जात नाही. हे हात आणि पाय आणि डोकं एवढ्याशिवाय दुसरे कुठलंही काही नाही लागत आणि याच्यातच ती बिमारी दुरुस्त करता येते. पेशंटला खाली झोपून, बसवून अशा काही अनेक पद्धती आहेत. अजून काही विचारायचं असेल बघा. मला हेच बोलायचं होतं आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला जाऊन हा बेसिक कोर्स केला होता 3 दिवसाचा, तर त्यातून तुम्हाला काय अनुभव आले होते आणि कशावरती तो तुम्हाला दिला होता, म्हणजे शरीराच्या? सुरुवातीला तर आम्ही 3 दिवसाचाच कोर्स केला होता. 3 दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही जवळजवळ 1 वर्षभर याच्यावर प्रॅक्टिस केली. बरेचसे काही पेशंट दुरुस्त केले. त्या पेशंटपासून आम्हाला लाखो रुपये भेटले. मग आम्हाला परत पुढच्या शिक्षणाची आस लागली आणि आम्ही पुढे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आम्ही याच्यामध्ये 4 लेवल कंप्लीट केल्या आणि सिनियर न्यूरोथेरपिस्ट म्हणून आज माझी शिक्षण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर कौशल भारत, कौशल विकास याच्यामध्ये आम्ही एक्झाम देऊन त्याच्यामध्ये आम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आम्ही आता गव्हर्नमेंट ऑथोराइज सर्टिफाईड न्यूरोथेरपिस्ट आहेत. आणि आम्ही आता त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी न्यूरोथेरपी सेंटर चालू केलेले आहेत. आणि आता न्यूरोथेरपी सेंटर चालू केल्यानंतर आमच्या दिल्लीवरून खास टीम येऊन ती आता परत इथे एक ट्रेनिंग येणार आहे. 40 मुलांना ट्रेनिंग देणार आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार. ते आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. दुसरं असं आहे की तुम्ही म्हणजे मुंबईमध्ये कल्याण डोंबिवली येथे जे न्यूरोथेरपी सेंटर चालवता आहात तुम्ही, संभाजीनगरवरून तुम्ही इथे आपल्या मुंबईमध्ये येतात. तर शनिवार रविवार जो तुम्ही टाइम दिला, तर 2 महिने होऊन गेले ह्या थेरपी सेंटरला. तर सर, किती चांगला प्रतिसाद मिळाला सांगाल मला? 90% प्रतिसाद मला इथून आहे. आणि इथलचे बरेचसे पेशंट जे आहेत तर हसत गेलेले आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर दवाखाने केले, त्यांना कुठेही फरक न पडता ते आपल्या इथून जे आहेत तर व्यवस्थित बरे होऊन गेलेले आहेत आणि खूप कमी खर्चामध्ये बरे होऊन गेलेले आहेत. तर त्यांनीच अजून आम्हाला भरपूर पेशंट पाठवले. आणि प्रसार माध्यमातून हे एक चांगलं आहे की जो पेशंट दुरुस्त होऊन जातो तोच आम्हाला पेशंट पाठवतो आणि त्यापासून आमची अजून प्रगती होत आहे. सर, खरं आहे हे. गेल्या वेळेस अशीच आपली चर्चा झाली होती. त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की ताई, हे सगळीकडनं फिरून येतात, फाईल वगैरे सगळ्या काही असतात, खूप सारे पैसे खर्च करून कुठेही त्यांचा उपचार होत नाही. असे किती लोक आपल्याकडून ठीक होऊन गेलेत? असे तर 50% आतापर्यंत जेवढे काही पेशंट आले ते 50% पेशंट असे होते की त्यांनी आता बिमारीचा जे छंद सोडून दिलेला होता. त्यांना आशा नव्हती आता आपण दुरुस्त होणार आहे. पण त्यांनी आमच्याकडे येऊन ज्यावेळेस ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलोय, आम्हाला कुठेही फरक नव्हता. पण अजून एक जणांनी सांगितलं तुम्ही इथं जाऊन बघा एक वेळेस, तुम्हाला फरक पडला तर पडला, नाही पडला तर सोडून द्या. तर त्या पद्धतीने आले ते. त्यांना आमची अपेक्षा नव्हती की फरक पडेल म्हणून, पण ज्यावेळेस त्यांना फरक पडला तर ते आश्चर्यचकित होऊन त्यांनी अजून जनतेला सांगायला सुरुवात केली की आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा इथून फायदा भेटलेला आहे.
आणि आता तुम्ही लवकरच म्हणजे 23, 24 आणि 25 ज्या लोकांना चांगला फरक पडला, तुम्हाला थेरपिस्ट कमी पडतायत आणि पेशंट वाढलेले आहेत, तर अशा पद्धतीत लोक शिबिरसाठी आपल्याला बोलवतायत. तर स्टाफ कमी आहे किंवा थेरपिस्ट अजून तयार करायचे, प्रत्येक घरोघरी निरोगी हा तुम्ही एक आरोग्यपीठाच्या माध्यमातून तुम्ही अभियान राबवतायत. तर यामध्ये किती लोकांना तुम्ही प्रशिक्षण देणार आहे 3 दिवसाचं? जे आता 23, 24 आणि 25 सप्टेंबरला आमचा एका दिल्लीवरून खास ट्रेनर जे आहेत तिथले आचार्यजी, तर ते इथं येऊन 40 मुलांना ट्रेनिंग देतील. आणि आम्हाला इथं न्यूरोथेरपीसाठी मुलांची खूप कमतरता पडते आणि इथं मुलं जे आहेत तर अजून आमच्या दुसऱ्या ठिकाणी आम्हाला सेंटर चालू करायचं आहे. त्यासाठी आम्हाला मुलं पाहिजेत. मुलं जर असले तर आम्ही अजून पेशंट चांगल्या पद्धतीने दुरुस्त करू शकतो आणि कमी वेळात दुरुस्त करू शकतो. आणि आता इथं त्यांचे कमीत कमी फीसमध्ये त्यांना दिल्लीला जर गेले तर त्यांना राहण्याचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, वेळ, परत त्याच्यात होणारी दगदग, त्याच्यानंतर तिथला कोर्स करण्याची जी फीस आहे ती फीस, असं करून त्यांना खूपसा खर्च येणार होता. तर तो एकदम कमी खर्चामध्ये आम्ही त्यांना इथं उपलब्ध करून देतोय त्यांच्यासाठी ट्रेनिंग. तर इथे जे गरीब मुलं आहेत, गरजू मुलं आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, ते फिरू लागलेत, नोकऱ्या शोधू लागलेत, अशांना काम भेटेल हाताला आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू होईल, या उद्देशाने आम्ही इथं ट्रेनिंग चालू करून दुसरे न्यूरोथेरपी सेंटर चालू करून त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याची ही एक कल्पना आम्ही आमच्या डोक्यात आहे. यामध्ये कोणते कोणते लोक ट्रेनिंग घेऊ शकतात? याच्यामध्ये 12 वर्षाच्या मुलापासून तर 50-60 वर्षाच्या वयापर्यंत पुरुष, महिला हे न्यूरोथेरपीची ट्रेनिंग घेऊ शकतात. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये किंवा समाजामध्ये ते काम करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ते स्वतःचा बिझनेस चालू करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ते आमच्याकडे किंवा अजून काही न्यूरोथेरपीचे सेंटर आहे त्या ठिकाणी जॉब सुद्धा करू शकतात आणि त्या जॉबमधून त्यांचा रोजगार उपलब्ध होईल. सर, तुम्ही हे जे न्यूरोथेरपी केंद्र चालवतात हे कोणाच्या माध्यमातून इथे मुंबईमध्ये सुरू केलंय? हे इथं डोंबिवलीमध्ये विद्याताई गडाख म्हणून आहेत, त्यांच्याकडे आम्ही आलो होतो, त्यांना भेटलो. त्यामुळे आमच्याकडे एक न्यूरोथेरपी सेंटर चालू करा. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार इथे एक न्यूरोथेरपी सेंटर चालू केलंय आणि त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिलाय. आणि ते आमच्या सोबत म्हणजे माहिती काही आम्हाला पाहिजे असली, अजून दुसरी काही इतर, तर त्या खूप सपोर्ट करतात. आणि त्यांचे अजून काही समाजकार्य आहेत की त्यांना ह्याच्यातही यायला वेळ नाहीये, पण समाजकार्य एवढं आहे की खूप समाजाची सेवा करणारे आहेत त्या. अच्छा, धन्यवाद सर. आपण चांगल्या पद्धतीत माहिती दिली आणि खरंच मला असं वाटतं की ह्या न्यूरोथेरपीच्या माध्यमातून लोक तर ठीक होतात, म्हणजे आजारापासून आपण लोकांना वाचवतो, दुसरं केमिकलपासून त्यांचं शरीर वाचवतो, तिसरं त्यांचा पैसा वाचवतो. आणि याच्या माध्यमातून एक अभियान आपल्या संस्थेच्या तर्फे आम्ही चांगल्या पद्धतीत सपोर्ट देऊन आपण हे न्यूरोथेरपी केंद्र आणि 40 लोकांना जी ट्रेनिंग देऊ, त्याच्या माध्यमातून होम सर्व्हिस, मला असं वाटतं की डोंबिवलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातही याची गरज आहे. की समजा येणं जाणं त्यांना जमत नाहीये किंवा ज्येष्ठ आहेत किंवा जास्त आजारी आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आपल्या थेरपीचं असं आहे की 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, ज्यांचा जास्त प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी थेरपी रोजची घ्यायला लागते, पण ते येऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही होम सर्व्हिस देऊ शकाल का? नक्कीच नक्कीच. आम्ही पण आमचे आता जे थेरपिस्ट तयार होतील त्याच्यामधून आम्ही होम सर्व्हिस पण देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून जे पेशंट बेडवर आहेत, जे कोमामध्ये आहेत, जे पॅरालिसिसनं घरात बसून आहेत, इथपर्यंत येऊ शकत नाही, त्यांना आणता येत नाही, अशांना आम्ही होम सर्व्हिस देऊ की जेणेकरून दुसरे काही अजून पेशंट आहेत की ते आर्थरायटिसनं परेशान आहेत, त्यांचे गुडघे वगैरे दुखतात, त्याच्यामुळे चालू शकत नाही आणि इथपर्यंत येऊ शकत नाही, अशा पेशंटलाही सुद्धा आम्ही घरी जाऊन होम सर्व्हिस देऊ शकतो. आणि
त्यांची सेवा करू शकतो. आता मी थोडंच याच्यामध्ये ऐकलं की थोडंच ऐकलं की तुमच्याकडनंच मी ऐकलं होतं की डायबेटीजवरती पण आपण काम करणार आहात. तर डायबेटीजचं असं आहे की 100%मध्ये 90% लोक डायबेटीजने त्रस्तित आहे आणि ते लोक एक आजार म्हणून त्याला ऍक्सेप्ट करताय की हा माझा मोठा आजार आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगणार? बरोबर हे तुम्ही जे हार्ड बोलला आहे. ते खरं आहे. आता जर बघितलं तर जनतेमध्ये जवळजवळ 90% लोकांना घरपरत एक पेशंट म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीचे डायबिटीज पेशंट आहेत. आणि या पेशंटला डायबिटीज वरती ॲलोपॅथिक शिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. आयुर्वेदिक त्यांनी खाऊन बघितलं, त्याच्यातही त्यांचं समाधान नाहीये आणि ॲलोपॅथिक मध्येही समाधान नाहीये. त्यासाठी न्यूरोथेरपीमध्ये डायरेक्ट पेनक्रियाजवर आम्ही प्रक्रिया करून त्याला उत्तेजित करून तो डायरेक्ट इन्सुलिन बॉडीला पोहोचवेल असे आमच्या न्यूरोथेरपीमध्ये सिस्टम आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यांना दररोजची थेरपी देऊन त्यांच्या गोळ्यांपासून सुटका करू सुरुवातीला. त्याच्यानंतर हळूहळू आमची थेरपी पण बंद करू. पण थोडासा वेळ लागेल या गोष्टीला. थेरपी देण्याला खूप वेळ लागेल, 1 महिना 1.5 महिना असं त्यांना टाइम लागेल. पण निश्चितच त्यांची शुगर जे आहे नॉर्मल होऊन त्यांना कुठल्याही प्रकारची गोळी न घेता ते पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्धी जीवन जगू शकेल. धन्यवाद सर. धन्यवाद. आभारी आहे.